चला वाडीतले सर्व प्लेयर ऑलिंडरचे काम करायचे आहे. चला आपले बॅट्समॅन रेट आहे बघतो टीम. त्याचा 2 मिनिटांमध्ये आपले बॅट्समॅन गेले नाहीत तर पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना राहील. इथं मात्र अविनाश आणि निखिलची सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते ग्राउंडच्या आतमध्ये. इथे मात्र पहिलाच पॉवर प्लेसाठी गोलंदाज काढला गेला आहे तो शुभम. एक चांगला गोलंदाज असेल मालेगाव संघाकडनं. एक बुमराही स्टाईलमध्ये जो गोलंदाजी करतो तोच शुभम आपल्या संघासाठी पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज. तसेच मात्र एक भक्तावरचा एक उभरता सितारा अविनाश देखील स्ट्राईक एंडला. तर मात्र शुभमचा पहिला चेंडू अविनाशसाठी. इथं मात्र पहिला चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. हा येतोय अविनाशच्या बॅटमधून पहिलाच दणदणीत खणखणीत षटकार. इथं मात्र अचूक उसळी घेतली चेंडूने आणि अविनाशने तो फेकून दिला सीमा पार. ते मात्र अविनाश मोठा धावांचा डोंगर उभारून याच्यात कुठली शंका नाही, कारण सातत्याने अविनाशच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मात्र शिवमला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. तर मात्र हाही चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय अविनाशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथं मात्र अविनाश आपल्याला ऑन फायर होताना दिसतोय. कुठेतरी शुभमवरती हल्ला बोल केलाय अविनाशने. कुठेतरी नाना त्याला कानमंत्र देताना दिसत आहेत. इथं मात्र शुभम कुठेतरी थोडासा समीकरण चेंज करेल का. तर मात्र बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेत. कुठेतरी आपला होम ग्राउंड असेल. तर मात्र आता कुठेतरी थोडीशी मिसफिट झाली होती पण क्षेत्ररक्षणाने साथ दिली. ते मात्र डॉट चेंडूची सांगता. मात्र 2 फटके खाले होते पण त्यानंतर एक डॉट बॉल. इथे मात्र एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावसंख्येवरती. कुठेतरी थोडीशी लेन अचूक टप्पा. तर मात्र हा देखील एक येईल अवीच्या बॅटमधून षटकार. कुठेतरी महागडं षटक ठरलं जात आहे शुभमचं. कुठेतरी 2 बॉलवरती 2 मोठे फटके, एक डॉट चेंडू
त्यानंतर लगेचच एक वाईट, त्यानंतर एक षटकार. कुठेतरी चांगल्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अविनाशाच्या बॅटमधनं. कुठेतरी अविनाश सारख्या फलंदाजीची विकेट घ्यावी लागेल शुभमला, नाहीतर एक मोठा धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल, याच्यात मात्र कुठली शंका नाही आहे. हा देखील एक चांगला फटका जाईल सीमा पार. हा एक आणखी एक येतोय अविनाशच्या बॅट मधून, दणदणीत खणखणीत षटकार. इथं मात्र मात्र 25 धावसंख्या झाली गेली आहे. अजून उर्वरित शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल का या पॉवर प्ले मध्ये? मात्र शुभमवरती कुठेतरी हल्ला बॉल केला गेलाय अविनाशच्या फलंदाजाने. इथं मात्र बॅटची लिडिंग आहे, जिथे मात्र धोक्याची घंटा, इथे मात्र झेल कॅरी केलाय जितूने. इथे मात्र बॅक टू डगआउट अविनाश. तर मात्र अविनाशच्या पारीचा अंत केला गेलाय. कुठेतरी चांगल्याची फलंदाजी चालली होती, पण थांबवलं गेलंय शुभमने शेवटच्या बॉलवरती अविला. मात्र एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या अंकावरती. कुठेतरी चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अविनाश याच्या बॅटमधनं. तर मात्र एक नौका फलंदाज अजय देखील मोठमोठे फटक्यासाठी ओळखला जातो, तोच अजय आता मैदानाच्या आतमध्ये. अजयच्या बॅटमध्ये देखील मोठमोठे फटके येतील, याच्यात कुठली शंका नसेल. इथे कुठेतरी महागडं षटक ठरलं गेलं शुभमचं. एक 25 धावा मात्र त्याच्या गोलंदाजीतून कुठून काढलेत. तर मात्र आता गोलंदाज वापरला गेला हरी, एक कमी रनअपचा गोलंदाज असेल हरी. तर मात्र बॉल थांबणार नाहीये, बॉल जाणार सीमा पार. पहिल्याच बॉलवर येतोय हा हरीचा चौकार. इथं मात्र कुठेतरी हरीला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पहिला आपला षटक महागडं ठरलं गेलं या कुठेतरी. या षटकामध्ये देखील एक मोठा फटका आला गेला पहिल्या चेंडूवरती. इथं मात्र बॅटची लिडिंग एज आणि ते धोक्याची घंटा होती, पण थोडस बंब झाला नाना आणि एक झेल झाली जमिनीला ड्रॉप. कुठेतरी नानाने थोडी अतिघाई संकटात जाई, कुठेतरी नानाने केली थोडी चुका. त्या चुकाचा मोहबादला मात्र घ्यावा लागेल फलंदाजाला. तर मात्र एक धाव पूर्ण. कुठेतरी नानाला ती झेल घ्यायची होती, पण नानाकडनं त्या चुका. तर मात्र स्ट्रायकनं असेल अजय देखील मोठे फटके. इथे मात्र हा देखील एक निर्धाव चेंडू, बॅटची हलकीशी लिडिंग एज. तर मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र टोलला चेंडू तसपर्यंत एक धाव पूर्ण. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हरियाच्या माध्यमातून. जरूर त्याने पहिल्या बॉलवर चौकार खाला होता, त्यानंतर चांगली अशी गोलंदाजी कमबॅक. तर मात्र चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार. हा येतोय बॅटमधनं षटकार. इथं मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. चांगले असं रन रेट उभारलं गेलं या भक्तावाडी टीमकडनं. इथं मात्र हे वाडीतले प्लेयर ऑलराऊंडर राहायचे मित्रांनो. यापुढे आपलीच मॅच आहे.
इथे मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या अंकावरती. तर तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज भूषण. तर भूषण कुठेतरी जबाबदारी असेल संघाची, कुठेतरी कमबॅक करावं लागेल भूषणला, कुठेतरी विकेट घ्यावे लागतील. तर मात्र भूषणचा पहिला चेंडू अजयसाठी. तर फुल टॉस चेंडू, इथं मात्र फटका फसला गेला या तिथखाली विशाल तिथं चुका आणि चुका. तर मात्र शेवटच्या क्षणाला मात्र झेल झाला ड्रॉप. तचपर्यंत एकदा पूर्ण. इथं मात्र कुठेतरी विशालला झेल कॅरी करायचा होता पण विशालकडनं झाला चुका. त्या चुकाचा मोहबादला मात्र घ्यावं लागतील. आजी सारख्या फलंदाजाची झेल तुम्ही जमिनीला ड्रॉप केले. जर आजीची बॅट जर तलपली गेली तर नक्कीच मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी तो झेल घ्यायचा होता. तर मात्र भूषणचा पुढील चेंडू, मात्र चांगला असा चेंडू, एक डॉट चेंडू. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय भूषण, पण त्याला आपले शतरक्षक काही साथ देत नाही आहेत. इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि तचपर्यंत एक धाव पूर्ण. कुठेतरी ऑगीने मात्र बॉल अडवला गेला या. तचपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण. कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भूषण याच्या माध्यमातून. एक जखून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजांना, कुठल्या प्रकारचे हात खोलून देत नाहीये. इथं मात्र झेलची संधी, इथे झेल, इथे मात्र झेल झाला जमिनीला ड्रॉप. तचपर्यंत बॉल जाईल वन बाउन्स चौकार. कुठेतरी झेल घ्यायची होती पण तू मे करता बॉल जाईल सीमा पार चौकार. कुठेतरी जितेने थोडीशी चुकी. कुठेतरी जितूला ही झेल घ्यायची होती पण जितूला बॉलचा अंदाज समजला नाही आणि बॉल गेलाय सीमा पार चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी. इथे मात्र विशाल पुन्हा बॉल खाली. इथे मात्र झेल कॅरी केला गेला या. ते मात्र होईल विकेटचं पतन. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते पण तितकं चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. क्षेत्रक्षेत्राला साथ देत नाही आहेत. चांगली अशी गोलंदाजी भूषण. धावसंख्या धावून पोचते ती 43 या अंकावरती. बरोबर शेवटचे काही चेंडू शिल्लक. मात्र नौका गोलंदाज, इथे मात्र सागरने बॉल फेकून दिलाय. ते मात्र बॉल जाईल वन बाउन्स चौकार. कुठेतरी षटक संपण्याचा इशारा. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या धावसंख्येवरती. तसेच आपले मनोज पसाड यांचं देखील आगमन झालं गेलं या. त्याचा देखील शालाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. 47. आपल्याला एक चांगला आवाज ऐकायला मिळाला मनोज पसाड यांच्याकडनं. याच्यात कुठली शंका नाही आहे. एक चांगले कॉमेंटेटर असतील पनवेल विभागातले, यांच्या माध्यमातून खूप अशा टुर्नामेंट गाजल्या गेल्या आहेत. याचे मात्र चौथं षटक टाकण्यासाठी विशाल. कुठेतरी विशाला देखील भूषणच्या पावलावर पाऊल देऊन गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी चांगलं षटक टाकावं लागेल. तर मात्र विशालचा पहिला चेंडू,
तर मात्र चांगलीशी गोलंदाजी निर्धाव चेंडू. तर मात्र कुठेतरी विशाल देखील भूषणच्या पावलावर पाऊल देऊन गोलंदाजी करतोय. इथे मात्र झेलची संधी. इथे मात्र झेल जमिनीला ड्रॉप. तसपर्यंत एक धाव पूर्ण दुसरीचा. तसपर्यंत सहजपणे या 2 धाव पूर्ण. चांगली अशी रनिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र 2 चेंडू हाताळले गेले. कुठेतरी एकच रन खर्च केला गेला. इथे मात्र बॉलला फेकून दिला या सीमारेषा पार. हा येतोय आणखी एक दरीदार षटकार. मात्र कुठेतरी विशालवर देखील हल्ला बोल केला गेला या फलंदाजाने. इथे मात्र विशालवर देखील हल्ला बोल केला गेला या. मात्र आणखी एक चेंडू. ते मात्र तत्पर्यंत एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र सहजपणे 2 धावा पूर्ण. इथे मात्र शेवटचे उर्वरित 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र थोडस परिवर्तन. कुठेतरी विशालला 2 चेंडूमध्ये 2 विकेट घ्यावे लागतील किंवा फलंदाजाला 2 बॉलमध्ये 2 फटके खेचून आणावे लागतील आपल्या बॅटमधनं. इथे मात्र शॉलला चेंडू. इथे मात्र थोडस पंबल फिल्डिंग. तसपर्यंत या 2 धावा सहजपणे पूर्ण. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती विकेट किंवा एक मोठा फटका पाहायला मिळेल का. कुठेतरी विशालवरती देखील थोडासा हल्लाबोल केला गेला या. तर मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. तर मात्र फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू समाचार घेता आला नाही तसपर्यंत. इथे थोडासा मिसफिल्ड. इथपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील पूर्ण. ते तिसऱ्या धावेमध्ये मात्र विकेट. थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाला आपल्याला जितेंद्रकडनं. याने मात्र 2 झेल जमिनीला दान केल्या गेल्या. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ते 61 अंकावरती. इथे मात्र फेअर डिलिव्हरी. इथे मात्र येणारे 24 चेंडू आणि 62 धावसंख्येचं आव्हान असलेलं माळेगाव ए टीम समोर.
हॅलो माईक चेक 1 2 3 4 चेक. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय भैरवनाथ क्रिकेट संघ कुमार विकी देशमुख 11 माळेगाव चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजित राष्ट्रवादी चषक 2026 आपल्याला हे पर्व पाहायला मिळते. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल माळेगाव त्याच्या अगेन्स्ट फाईट करते भक्ताची वाडी. या दोन टीममध्ये आपल्याला बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. पहिलंच इनिंग जरूर पाहायला मिळाली. 61 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत आणि 62 धावाचं टार्गेट करायचंय. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम माळेगाव टीमला ह्याच परिसरामधल्या टीम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे कारण सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आज तिसरा दिवस आणि पहिली लढत पाहायला मिळेल. चला दोन बॅट्समॅन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये, उशीर करायचा नाही आहे कारण आज देखील 8 टीमचा पूल पाहायला मिळेल आणि भरपूर चांगले मॅचेस होतील. याच्यामध्ये नो शंका आणि पहिलं सत्र इथं जरूर संपलं जातं आणि दुसऱ्या सत्राला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नाना आणि सीताराम हे दोन फलंदाज पाहतो आपण. भरपूर चांगला खेळ या दोन खेळाडूच्या माध्यमातून जरूर केला जाईल कारण टार्गेट भरपूर मोठा केला आहे आणि इथून हा टार्गेट चेसिंग करायचं असेल तर मग तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं फार महत्त्वाचं असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि पॉवर प्लेमध्ये चांगली खेळी करावा लागणार आहे. सगळंच वैयक्तिक पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती अमूलला पाहतोय. सातत्यानं एक चांगला गोलंदाज आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती अमूलला पाहायला मिळेल. पाहिजे पहिल्या 6 बॉलमध्ये किती धावांपर्यंत रोखवेल. तर एकीकडे माळेगाव टीम पहिल्या 6 बॉलमध्ये किती धावांपर्यंत धावसंख्या उभा करेल हे जरूर पाहायला मिळेल. आलेले तमाम रसिकडा नगरीचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळचं सत्र शुभ सकाळ आणि पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीच्या दिशेने. तिथे सामना भरपूर महत्त्वाचा पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जोरदार अपील पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते आणि इथून पहिला बॉल डॉट फेकला जातोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण असेल बॅटिंग करत असताना माळेगाव टीमकडे. टार्गेट भरपूर मोठा आहे. 62 धावांचं टार्गेट आहे आणि इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. फटका भरपूर चांगला आहे. मिड विकेट बॉलला ट्रबल केला जातोय. शतरक्षक आहे आणि इथून श्रीगणेश जरूर पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या आपल्याला जर पाहायला मिळाली तर 1 धाव लागली जाते धावफलकीवरती. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बॉलवरती 1 धाव लागली जाते. शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल कारण मोठे फटके येणं जास्तीत जास्त फार महत्त्वाचं असणाऱ्या टीम माळेगाव टीमला आणि इथून पहिले षटक पॉवर प्लेच आहे. फक्त 2 खेळाडू 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून चांगला कमबॅक करावा लागणार आहे. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय सीतारामला. स्लो पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. जोरदार अपील गुडलेस वरती चेंडू जरूर पाहायला मिळाला होता आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ इथं संपला गेला. पहिला बॉल डॉट फेकला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल जरूर पाहायला मिळाले आणि इथून तिसरा बॉल देखील डॉट केला जातोय. अप्रतिम बॉलिंग. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाला जागेवरती थांबवला जातोय. सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. थोडंसं दडपण पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना माळेगाव टीमवरती आपल्याला पाहायला मिळतोय कारण 62 धावाचा पहिल्या इनिंगमध्ये केलेली भरपूर चांगली सुरुवात, भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इथून पहिल्या पॉवर प्लेमध्ये कुठेतरी बॅटिंग लाईन थोडीशी कमी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातं. गॅपमध्ये बॉलला डकालाय. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती अमूलला पाहतोय आणि इथून चांगला कमबॅक केलाय कारण एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही या ओव्हरमध्ये. बॉलिंग लाईन भरपूर चांगली आहे कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते दाखवून दिलंय. त्याच्यावरती प्रहार केला जातोय. ताकदीचा वापर आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द बार आलाय. हा षटकार क्रमांक संपला जात आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागल्या जातील 8 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. हे पहा रिफ्लेक्शन आपल्या सध्या स्क्रीनवरती. फटका भरपूर चांगला होता आणि बॅटच्या बरोबर बॉलला पकडून दिला आणि बॉलला फेकला जातो. मिड विकेट बॉल ट्रॅव्हल केलाय. आउट ऑफ द पार 6 धावेसाठी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज नानाच्या बॅटमधून एक धमाकेदार षटकार पाहायला मिळाला
कारण मोठे फटके येणं फार महत्त्वाचं आहे. खेळपट्टीचा आपण जर विचार केला तर इथे 62 धावा देखील चेस होऊ शकतात, परंतु जर चांगली बॅटिंग झाली तर. कारण खेळपट्टी भरपूर चांगली आहे. जे आपलं पाहिलं तर चारही साईडला चौकार षटकार मारण्याची संधी आहे खेळाडूंना. आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाईल याच्यामध्ये नो डाऊट. कारण ही स्पर्धा जर पाहिली तर पहिल्या पर्वामध्ये खरं तर भरपूर चांगला खेळ पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय, 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धूला पाहतोय. आता इथून सिद्धूला देखील चांगली कमबॅक करावं लागेल. तर एकीकडे नानाच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर पाहायला मिळाला आणि त्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर असणार आहे. तर दुसरीकडे फलंदाज आपण पाहतोय सीताराम. आता इथून सीताराम या फलंदाजाला आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे. शॉर्ट फेस बॉल, त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळतोय, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आहे. पहिल्या बॉलवरती केलाय स्वागत षटकारानं. धावसंख्या पुढे पाहायला मिळतील 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग. 5 शॉर्ट फेस बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळालं आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार लॉंग लिझर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला होता आणि इथून अशीच फटके करणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण माळेगाव टीम म्हटलं तर मी त्याची मॅच मी भरपूर वेळा पाहिली गेली या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये भरपूर चांगल्या टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय खेळ भरपूर चांगला राहिला जातोय. टप्पा पडल्यानंतर उसवळ थोडीशी उचली पाहायला मिळते आणि इथून बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. कारण प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्त्वाचं आहे. 62 धावांचा टार्गेट आहे. इथून गोलंदाजाला वॉर्निंग दिली गेली. पुन्हा एकदा जर असाच बॉल फेकला मग जो पंचाचा निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. सलगचा आलाय दुसरा षटकार. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. फलंदाज पाहतो ज्याच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला फलंदाज सीताराम. या फलंदाजच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय हे पार रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आणि जरूर आक्रमण केला गेला आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला होता आणि फटका भरपूर चांगला. आणि इथून गोलंदाज सिद्धू या गोलंदाजावरती आता प्रेशर पाहायला मिळतोय. कारण मोठे फटके येणे हे सुरुवात झाली आहे. पुढे एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न गॅपमध्ये ढकललाय. जोरदार अपील पाहायला मिळते. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न परंतु इथं नाकार मिळतोय. एकच धाव मिळेल. फटका भरपूर चांगला होता. कारण मोठा मार आल्यानंतर थोडासा कमबॅक जरूर सिद्धूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर स्ट्राईक मिळाली आहे नानाला ज्याच्या बॅटमधनं देखील एक षटकार पाहायला मिळाला आहे. आणि इथून दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीनं बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 21 धावा सध्या धावफलकावरती लागले गेले. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. क्या बात आहे. फटका भरपूर चांगला होता. मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून भरपूर चांगला गोलंदाजी सध्या सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल. असे जर डॉट बॉल झाले तर मग जरूर शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला मॅच पाहायला मिळेल. 62 धावांचा टार्गेट बनवला जातोय आणि इथून 62 धावा करायच्यात आणि प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्वाचं आहे. त्याचं प्रत्युत्तर फुलटॉस बॉल आहे परंतु इथं झेल देखील टिपला जातोय. मी तर म्हणेन हा बॉल सीमापार षटकार गेला असता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून पहिला धक्का बसते माळेगाव टीमला. फलंदाज बाद होईल नाना. बॅक टू द डगआउट. असं वाटलं होतं की हे पार रिफ्लेक्शन असं वाटलं होतं जातोय आणि इथून पहिला धक्का बसला जातोय. नाना हा फलंदाज तंबूच्या असल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातील 21 धावा. अजूनही बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या असतील बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही 41 धावेची गरज. समीकरण भरपूर कठीण आहे परंतु ह्या ओव्हर मध्ये जर धावसंख्या करायची असतील जास्ती तर मग तुम्हाला प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे हे फार महत्वाचं असणार आहे. कारण ह्या क्रीडांगणावरती 62 धावा सहजरित्या होऊ शकतात चेस परंतु आता इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती ओमला पाहतोय. कमी वयाचा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून ओमला चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं असेल तर तिसऱ्या क्रमांकावरती हरीला पाहतोय.
सीतारामला पाहतोय आपण स्ट्राईक वरती पहिलाच बॉल कार्पेटच्या साईड उडवला जातो पॉइंट गल्लीमध्ये बॉलला ट्रबल केला जातो क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला बोलतोय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल डबलला प्राधान्य देत असताना खरं तर धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे जर हा पल्ला गाठायचा असेल पण तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता इथून हल्ले चढवणे फार महत्त्वाचं असणार आहे कारण येणारे 24 बॉलमध्ये 62 धावांचं टार्गेट आहे आणि इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे पुढे मारण्याचा प्रयत्न होता थोडासा टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा पंचाचा पाहायला मिळतोय खराब चेंडू पाहायला मिळाला आणि 51 धाव मिळते आणि 51 धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 23 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळते स्ट्राईक एंड वरती सीतारामच्या बॅटमधना हरीच्या बॅटमधना आलाय तडागा आणि बॉलला पाठवून दिलाय स्ट्रेट अप मध्ये आउट ऑफ द पार सीमा पार षटकार धाव मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातील 29 धावा चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर पाहायला मिळाले होते त्याच्यानंतर खराब चेंडू फेकला गेला आणि नंतर दुसऱ्या बॉलवरती आक्रमण जरूर पाहायला मिळतं हरीच्या बॅटमधना कारण मालेगाव टीमकडे देखील चांगले खेळाडू आहेत आणि सातत्याने प्रत्येक टीमच्या खेळाडू आपल्याला जरूर चांगल्या परफॉर्मन्स करताना पाहायला मिळेल इथून खराब चेंडू पाहायला मिळते वाईटचा इशारा दिला जातोय पंचाचा एक 72 धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते अजूनही 1-2 मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे जर या षटकांमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण जरूर सोपं पाहायला मिळेल परंतु ते प्रयत्न करावे लागतील फलंदाज सध्या पाहतोय स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅटमध्ये जरूर एक षटकार पाहायला मिळाला आहे हरीला पाहतोय पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न गोलंदाजी दिशा खराब चेंडू पाहायला मिळते सलगचा दुसरा बॉल वाईट फेकला जातोय इथून चांगला कमबॅक करावं लागेल ओमला कारण वारंवार 2 चेंडू फेकले जातात आणि एक 52 धाव जरूर पाहायला मिळाले 31 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळते गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती हरी पुढे मारलाय फटका फसला जातोय क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात टिपलाय झेल फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक लागेल दुसरा हरी बॅक टू द पॉवर लाईन आता दडपण सध्या पाहायला मिळते माळेगाव टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल कारण महत्वाचे 2 विकेट बाद झाले गेलेत पहिला फलंदाज दाना बाद झाला त्याच्या बॅटमधनं जरूर एक षटकार पाहायला मिळाला होता आणि तो दुसरा झटका लागला जातोय हरी नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती विशाल कमी वयाचा खेळाडू आहे सातत्याने याही खेळाडूची बॅटिंग जरूर पाहिली जाते कारण जेव्हा जेव्हा लाईव्ह स्पर्धा पाहिल्या जातात तेव्हा तेव्हा प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहायला मिळतो नक्कीच इथून आता विशालला चांगला कमबॅक करावा लागेल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे गोलंदाज तयार शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती आक्रमण केला जातं स्ट्रेट ऑफ मध्ये परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण होता परंतु बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातील 35 धावा धावफलकावरती लागल्या जातात ओमवरती आता हल्ले चढवले जात आहे अप्रतिम बॅटिंग विशालची राहिली जाते हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढी दडपण असेल माळेगाव टीम वरती बोल भाई हा थांब तुला फ्री झाला कॉल करू तू कमेंट कर स्ट्रेट ऑफ मध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक आहे इथून एका टप्प्यावरती बॉल अडवला जातोय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जातोय 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातील 36 धावा आता बॉल शिल्लक असतील पाण्याची पूर्तता केली आहे पाणी घेऊन जायचे पा 6 बॉल 26 धावा दोन्ही टीमकडे आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल 6 बॉल 26 समीकरण सोपं आहे कारण ही खलपट्टीचं जर पाहिलं विचार तर बॉल चांगला भेटला बॅटच्या रनांमध्ये तर धावा होऊ शकतात आणि इथून आता 6 बॉलवरती आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे पहा नेक्स्ट मॅच असणार आहे पहा शिल्लरवाडी योगेश टीम कॅप्टन आणि विकी देशमुख 11 माळेगाव टीम
दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो, हा पहिला पुकार असेल कारण ही स्पर्धा भरपूर चांगली आहे, त्याच्यामुळे मी विनंती करतो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. शिलारवाडी टीम योगेश संघ पाहायला मिळेल, त्याचनंतर विकी देशमुख 11 माळेगाववाडी टीम पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धेत मला वाटतं या आयोजकांचा संघ पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं पहिलं पर्व, आणि पहिल्या पर्वामध्ये खरं तर भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलं गेले. उद्याच्या दिवशी भरपूर चांगले मान्यवरांची अलटणे गर्दी जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आणि मी तर म्हणेन या परिसरामध्ये भले पारितोषिक कमी असले परंतु ही मोठ्या टीमपेक्षा ह्या स्पर्धा भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. जे भरवण्यात क्रिकेट संघ आपण पाहतोय विकी देशमुख 11 माळेगाव आयोजित राष्ट्रवादी चषक 2026 हे पहिलं पर्व, आणि पहिल्या पर्वामध्ये खरं तर मानाची सन्मानाची स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळाले. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, फटका भरपूर चांगला आहे, ताकदीचा वापर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ट्रबल केला जातोय. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार, धावा मिळतील 4, आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 40 धावा धाफकीवरती पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. हे पार रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने बॉलला टोलवला गेला, आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून एक्स्ट्रा कव्हर ट्रॅव्हल करत बॉल गेला सीमा पार 4 धाबींसाठी. मॅच आता दोन्ही टीमकडे पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ बाकी, 22 धाबींची अजूनही गरज. षटकार चौकारांची आतषबाजी करणं फार महत्वाचं असणार आहे. नक्कीच गोलंदाजावरती आक्षेप घेतला जाईल, स्क्रीनवरती जरूर चेक केला जाईल, आणि जो काय निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. मी पंचांना विनंती करतो यायचं हे रिफ्लेक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल, आणि कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. जो निर्णय असेल त्या निर्णयाला तुम्हाला स्वीकारावा लागेल, कारण ही लाईव्ह स्पर्धा आहे, आणि त्याच्यामुळे कुठल्याही टीमवरती जास्ती हे देणार जाणार नाही, आणि कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. जो निर्णय असेल त्या निर्णयाला तुम्हाला स्वीकारावा लागेल, याची देखील दोन्ही टीमच्या खेळाडूंना सूचना असणार आहे. पहा हे रिफ्लेक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. मेन पंच नक्कीच आपल्या स्क्रीनवरती आले गेलेत, आणि जो काही निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. फेल डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू फेकला गेलाय, आणि इथून 4 धावा देखील जरूर पाहायला मिळतील. आता बॉल शिल्लक असतील 5, आणि 5 बॉलमध्ये 22 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्वाचं असणार आहे. पहा प्रत्येक चेंडू चेक केले जातील स्क्रीनवरती. लक्ष असू द्या गोलंदाज, आणि पुन्हा एकदा 5 बॉल 22चं समीकरण. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय विशाल. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय, फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक आहे तेथे तैनात, एकदा मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय, डायरेक्ट थ्रो, आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगला थ्रो पाहायला मिळाला तो, परंतु चांगली रनिंग देखील पाहायला मिळाले. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केला जातात, आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 42 धावा धाफकीवरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते, परंतु इथून सिंगल डबलला प्राधान्य देऊन उपयोग नाही आहे या मॅचमध्ये, कारण आता समीकरण भरपूर कठीण पाहायला मिळेल. कारण बॉल शिल्लक असतील आता 4, आणि 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 20 धावा. 4 बॉल 20 धावा. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्सिंग आहे, परंतु इथून चांगला खेळ करावा लागेल. सध्या आपल्याला टॉस केला जातोय. पहिल्या राऊंडमधली दुसरी लढत. क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते. पंचांनी वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला, आणि अप्रतिम कमबॅक सध्या पाहायला मिळते. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते या परिसरामध्ये, आणि खरं तर जेवढी तारीफ करावी या स्पर्धेचं, उल्लेख केला तर अप्रतिम आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. माळेगाव टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली. मॅच झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावायचं आहे. शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती आक्रमण केला जातं स्ट्रेट ऑफ मध्ये, आणि इथून खराब फॉर्म बॉलिंग. आलाय नशिबाचा चौकार, धावा मिळतील 4, आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 46 धावा धाफकीवरती पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. या षटकात आपण जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही बॉल शिल्लक असतील 2, आणि 2 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना माळेगाव टीमला 2 बॉल 16, आणि इथून डॉट बॉल पाहायला बोलतोय. आता जवळजवळ सामना जिंकला जातोय भक्ताची वाडी टीमकडे. आपल्याला ही मॅच सध्या पाहायला मिळते. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळाले होते. मी तर म्हणेन माळेगाव टीमचं पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्या, आणि तो थोडंसं संघ अडचणीमध्ये सापडला गेला. शेवटचा बॉल, 1 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 16 धावा.
क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला राहिला परंतु थोडंसं बॅकफुटला टीम पाहायला मिळाली. हडलक टीम माळेगाव आणि भक्ताची वाडी भरपूर चांगला खेळ तुमच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढच्या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा हडलक टीम माळेगाव. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस जिंकलाय माळेगाव टीम. मी विनंती करतो लगेच खेळाडू जावा मैदानाच्या आतमध्ये.